महाराष्ट्रातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत तब्बल 170 कोटी रुपयांची थकीत मजुरी प्रकरण अखेर तापले असून आमदार बबनराव लोणीकर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारला झुकावे लागले आहे. लाखो मजुरांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर विधानसभेत आवाज उठवत लोणीकर यांनी सरकारला अक्षरशः धारेवर धरले. त्यांच्या दणक्यानंतर अवघ्या एका दिवसात 50 कोटी रुपयांची मजुरांच्या खात्यात जमा करण्यात आली असून पुढील 2 ते 3 दिवसात उर्वरित रक्कमही वितरित होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे अनेक दिवसांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान लोणीकर यांनी केवळ मजुरीचाच मुद्दा उचलला नाही तर निधी वितरणातील गंभीर अनियमितता आणि भ्रष्टाचारावरही थेट बोट ठेवले. 3 ते 5% कमिशन दिल्याशिवाय निधी मंजूर होत नाही असा खळबळजनक आरोप त्यांनी करत प्रशासनातील गैरप्रकार उघड केले. या आरोपांमुळे संबंधित यंत्रणा हादरली असून विभागीय चौकशीची मागणी आज पुन्हा एकदा केली आहे.